अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कांठाळा पडो निराहीन तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा तुम्ही आम्ही पुढे दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हका देत दाराशी तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला अवघा माझा वीर पडो निराहीन तये गाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भावाजी सद्गुरुदास तुका महायोग पिटे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुंद्र्या समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम योऽन्तः प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवत्यखिल शक्तिधरा स्वाधान्मा अन्यावचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कांड श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून पांडुरंगाकडे अधिकारात्मक अशा स्वरूपाची विशिष्ट संघाची मागणी करत आहे तुकोबरा संगतीची मागणी करणारा हा अभंग आहे। अभंगावरती चिंतन करण्याच्या अगोदर केवळ या पवित्र भूमीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं भव्य दिव्य असा हा नामसप्ताह आयोजित केला जातो। आता हे मला वाटतं 4थं वर्ष 1-2 वर्ष आपले थांबलेली होती म्हणायचं 2 वर्ष सगळं स्टॉप होतं पण या वर्षी सगळं स्टॉपमध्ये चालू आहे महाराज म्हणून अशा उत्सवाचं आयोजन करणारी मंडळी त्यांनाही धन्यवाद द्यावा लागेल। आपले मला वाटतं परमपूजनीय हरिभक्तपरायण संतोष महाराज लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नामोत्सव चालू आहे। मार्गदर्शकच सुंदर असला की साप्ताहिक होतो सुंदर अशा सर्वांच्या माझ्या दृष्टीत तर आपल्या माडोद तालुक्यामध्ये पहिला क्रमांक यावा असा हा उत्सव निश्चितच आहे। उत्तम अशा प्रकारचं निवेदन 15 वर्षापूर्वी मी मारुती मंदिरात कीर्तन केलं होतं। त्यावेळची अवस्था अशी होती की तिथं एक 5-7 माणसं पुढं आणि 2-3 टाळकरी आणि वाजवायला आपलं दुखतोय खुब्यात असा कार्यक्रम मी एक पाटील डॉक्टर म्हणून दोघं चालू होतो कोणीच नव्हतं ऐकायलाही नव्हतं ना आम्ही कसा तरी केला तो कार्यक्रम। मला वाटतं 72 किंवा त्या कालखंडामध्ये आमचे वडील नाना महाराज त्यांच्या काळात एक सप्ताह गाजला होता 7 दिवस त्यांचीच कीर्तन होती वडिलाची। आता त्या काळची सोय म्हणजे काय असणार पत्र्याचा आपलं शेड टाकलेला मंडप पत्र्याचा पण आवड आणि ती भावना जी माणसाची होती भावनिक श्रद्धा जी होती ती वेगळीच होती महाराज। गावोगावचे लोक यायचे आणि काय नाही त्यांना नारळ नाही काय नाही आपले सगळे सेवाभावी अशा प्रकारचा तो सप्ताह तोही सप्ताह गाजला होता। आणि त्याच्यानंतर भरभराटीला आलेला हा उत्सव म्हणजेच आत्ताच्या 2-4 वर्षामध्ये ही आनंदेकर मंडळी आपले आता मला वाटलं ते सगळ्याची मला नावं माहीत नाहीत बापूसाहेब कदम आपले बापूसाहेब लटकेच आडनाव आहे त्यांचं भाऊसाहेब गुंडू अजून काय मंडळी असतील यांच्या तरुण नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या ग्रामस्थ मंडळाच्या खाली असा हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी साजरा होत आहे आणि त्यातला हा 5वा दिवस असेल। तर आपल्या या चिंतनाकडे जेवढी संकल्पित वेळ आहे त्या वेळेतच संपवावं लागतं म्हणून जास्त विस्तार करत नाही लगेच चिंतनाकडे वेळा विठ्ठल मृदंगवादक संदीप महाराज पाटील असतात आळंदीकर आणि आमचे नेहमीचे साथीदार पांडुरंग महाराज खांडोकर
ते आमचे नेहमीचे साथीदार आहेत. असो असे कधी कधी योग येतो चांगल्या मृदंग वादनाचा. तेव्हा ही जी मागणी केलेली आहे तुकोबारायाने संघाची, ती कुठल्या मागणीमध्ये बसते आहे? मागणीचे काही 4-5 प्रकार आहेत. दंडात्मक, हट्टात्मक, प्रार्थनात्मक, विनंत्यात्मक, अधिकारात्मक अशा प्रकारची जी मागणी आहे, त्याच्यामध्ये ही मागणी जी बसते ती अधिकारात्मक अशा स्वरूपाची ही काय तुकोबारायाची मागणी. अधिकार तेव्हाच प्राप्त होतो की ज्या वेळेला आपण काहीतरी कर्तव्य पार पडलेलं आहे, ज्या वेळेला कर्तव्य आपण पार पाडतो त्यावेळेस मागण्याचा काय होतो? अधिकार प्राप्त होतो. नोकराचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो की जेव्हा मालकाची सेवा परिपूर्ण अशी केली जाते, त्यावेळेला मालकाकडे मागण्याचा काय होतो? अधिकार प्राप्त होतो. शिष्याचं कर्तव्य ज्या वेळेला शिष्य पूर्ण करतो त्यावेळेलाच कोणाकडे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो? गुरुकडे. तसं भक्ताचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य ज्या वेळेला परिपूर्ण होतं त्यावेळेला देवावर सुद्धा सत्ता गाजवण्याची ताकद कोणाकडे आहे? भक्ताकडे आहे महाराज. विश्वासी तो करी स्वामीवरी विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. तुकोबारायाने आपल्या जीवनामधली सगळीच कर्तव्य पार पाडल्यामुळं तुकोबाराय अधिकारवाणीनं भगवंताकडे मागणी करतात. आणि ती मागणी कुठली करतात? संगतीची मागणी करतात. विशेष स्वरूपाची अशी संगतीची मागणी. संगतीला का बरं एवढं तुकोबारायाने महत्व दिलं? तर त्याचं कारणच असं आहे, आपल्या ऊर्ध्वगतीला कारण संगतीच आहे आणि अधोगतीला कारण सुद्धा काय आहे? संगतीच आहे. संगतीनंच माणूस दुर्जन बनतो
संगतीनंच माणूस सज्जन बनतो, संगतीनंच माणूस पिशाच्य बनतो आणि संगतीनं माणूस देव सुद्धा बनतो. म्हणजे ऊर्ध्वगतीला कारण संगती आहे, अधोगतीला कारण काय आहे? संगतीच आहे. पतन उद्धार संगाचा महिमा उद्धार संघाचा महिमा त्याच्यावा आधमे संत संगी. म्हणून पाणी तरी एकच स्वरूपाचं आहे का? पाण्यामध्ये काय फरक आहे? पाणी म्हणजे पाणीच, पण त्या पाण्याने विशिष्ट अशी काही काहीची संगती केल्यानंतर त्याचा सुधार करतो, बदल होत होतो. जैशी संगत वैशी रंगत, जसा संग घडल तशीच काय होते पडत रंगत असते. एकच पाणी आणि ते जर आपल्या मिरचीच्या झाडाला गेलं तर काय होतं? त्या पाण्याचा परिणाम ते पाणी काय होतं? तिखट होतं. तेच पाणी उसाला दिलं तर काय होतं? गोड. तेच कारल्याच्या वेलीला गेल्यानंतर कसं लागतं ते पाणी? तेच पाणी आहे ना, ते कसं लागतं? कडू. एकच पाणी पण किती गुणधर्म बदलतात. जैसे जीवनाची उदक परी विषयी होय मारक, का मिरिया माझी तीक उशी गोड. म्हणजे एकच पाणी पण त्यांचा गुणधर्म असा काय होतो? बदलत जातो. म्हणून असा हा संघाचा अतिशय महाराज महिमा. काही काही कुसंग आणि संघ, सत्संग आणि कुसंग याचा फरकच असा आहे. आता प्रत्येकाने हिरा काय पाहिलेला नाही, पाहायला असला तर ते पांडुरंगाच्या मुकुटामध्ये वगैरे पाहिला असेल, पण हातात काय घेण्याचा आपला योग कोणी घेतलाय? विकत विकत आपल्या घरात ठेवलाय का? त्याची किंमत लाखोनी असते. मग त्या हिऱ्याचं वैशिष्ट्य काय? हिऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे, तो कशानेच भंगत नाही. कठीण असा पदार्थ आहे तो. आणि असा मंदिरात जर ठेवला, आता बाबाजीचं जे मंदिर आहे त्या मंदिरात लाईट लावलेली नसते, तर प्रकाश जो आहे तो हिऱ्याचाच तिथं चमकत असतो, स्वयंप्रकाशित अशा प्रकारचं ते म्हणतात. म्हणजे हिऱ्याचं वैशिष्ट्य पहिलं आहे की तो स्वयंप्रकाशित आहे. हे पहिलं काय त्याचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारचं. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे, हिरा इतका कठीण आहे पदार्थ, कशानेच फुटत नाही महाराज, कशानेच. मग त्याच्या ठिकाणी एक प्रयोग केले. हिऱ्याची जर पारख करायची असेल तर काय करावं लागतं त्याला? आयरन बघितली सगळी लाहोराकडे असते. एक लोखंडाचा गठ्ठा एवढा मोठा असतो, 10-20 किलोचा असा रवलेला, सगळ्यांनीच बघितलाय तो. आणि त्याच्यावरती लोखंड तापून त्याचे काय केले बनवले जातात? हत्यारे वगैरे. मग हिरा त्याच्यावरती ठेवायचा आणि हाणायचा कशाने? किरसुनीनं का पेपरनं का मग हातोडीनं हाणायचा? हातोडीनं नाही. त्याच्यावरती घनही छोटा नाही, मोठा घन. आणि मोठा घन हाणण्यासाठी सुद्धा त्याला विशिष्टच माणसं लागतात. आपल्यासारख्याने हाणायचं म्हटलं की पायच तुडून घेणार आपण. ती घिसाड्याच्या बायका ती घन चालवतात, पण आपल्याला काय होत नाही, चालवत. मग त्या घनावरती हिरा ठेवायचा आपलं त्या आयरणीवरती, आणि कशाने मारायचा? घनाने. कसा मारायचा? असा नव्हे, असा फिरवून त्याच्यावरती घन मारल्यानंतर तो फुटतो का? फुटत नाही. त्या आयरणीत तरी घुसतो, नाहीतर कशात घुसतो? घणामध्ये तरी. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. आता हिरा आयरणीत घुसून फायदा काय? तर त्याचा एक उपचार आहे. त्याला बाहेर काढायचा असेल तर कशानेही बाहेर निघत नाही, त्याला हिरकणी दावली की काय होतो? बाहेर होतो. किती विशिष्ट पदार्थ आहे हिरा. म्हणजे एवढा टणक घनाने फुटत नाही, पण तोच हिरा
ढेकणाच्या संगतीमध्ये आला लगेच भंग पावतो. ढेकणाच्या संगे हिरा भंगला कुसंगे नाडला साधू जायचा. डांकाचे संगती सोनेहीन झाले कुसंगाने केली तैशा. भावे तुका म्हणे सत्संग बरा कुसंग हा फेरा 84सा. आता तुम्ही म्हणाल हिरा कुठं ढेकण्याच्या संगतीत भंग पावतो का? एवढा कठीण पदार्थ तर तुम्ही ढिंकूनही गोळा करा आणि हिराही काय करा. हा तुकोबराने सांगितलेला अनुभव आहे. तो भंगच पावतो महाराज. आता हे ढेकणाचं त्या हिऱ्याचं सांगायचंच नाही. अशी बरीच हिऱ्यासारखी माणसं ढेकणासारखी माणसं त्याला काय करतात बिघडून टाकतात. म्हणून संगती फारच महत्वाची जीवनामध्ये. माणूस हा संगतीप्रियच आहे. संगप्रिय अशा प्रकारचा प्राणी. बघा तुम्ही प्राणी सुद्धा संगप्रियच आहेत. हरणं कशी राहतात? कळपणीच राहतात. आता माकडं तर एवढी भांडकुदळी असतात पण ती एकटं राहत नाहीत कधी. एवढी भांडणं करतात एकामेकाला ठोकं लावतात पण तरी सुद्धा ती कशी राहतात? कळपणीच राहतात. वानर कळपणी राहतात. हत्ती कसं राहतात? कळपणीच राहतात. आणि माणसंही कशी राहतात? एकामेकाच्या संगतीमध्येच राहतात. आपलं जर कुटुंब कुठं लग्नाला गेलं आणि एकटाच आपण घरी राहिलो तर सगळं लक्ष कुठं असतं आपलं? ते कधी कुटुंब घरी त्या वाटाकडे बघत बसतो महाराजा. नाही करमलं तर दुसरं कुणाला तरी बोलत बसतो. पण एकटा राहत नाही माणूस. का माणूस हा काय? संगप्रिय. माणूस संगप्रिय असला तरी सुद्धा कोणाच्या संगतीत राहतो हे काय विशेष महत्वाचं आहे. कुंभारापसली गाडगी जी गाडगी असतात त्यातलं एक गाडगं साधून नेलं. आता त्या साधून नेलेल्या गाडग्याला काय होतं? होल होतं. ती कुंभार म्हणायचं होल पडलेलं कसं नेतात? चांगलं नाही ना. नाही हेच पाहिजे मला. आणि एक गाडगं दुसऱ्या माणसाने नेलं. आता ते साधूने जे मडकं नेलं होतं त्याला खालून काय होतं? होल होतं. मग ते मडकं नेलं त्यांनी मंदिरात नेले. बाहेर अशा गावाच्या बाहेर शंकराचं मंदिर आणि तिथं ते महादेवाच्या गळतीच्या अस्थिवर गळती लावलेली. त्याच्यासाठी काय केलं? ते टांगलं. मग शंकराबरोबर दर्शन कोणाचं होऊ लागलं? मडक्याचं. त्या मडक्याला कुठं नेऊन बसवलं? देवाच्या ठिकाणी. आणि दुसरं जे गाडगं नेलं होतं ते पुढं असं धरायला
मग आता त्या गाडीचा हाल काय असतात तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यावर 2-3 ठोकं तर लावलं जातात. ठोकं लावून पुन्हा ते भोग केलं जातं. गाडगे तर दोन्ही एकाच प्रकारचे, पण एक साधूच्या संगतीमध्ये गेलं, कोणाच्या संगतीत गेलं म्हणजे ते काय अंत्येष्टीच्या कर्मासाठी गेलं. म्हणजे ते म्हणून साधूच्या संगतीत गेल्यानंतर किती उंची वाढली जाते. असा हा संघाचा काय एक प्रकारचा महिमा आहे. म्हणून करता संगतीत राहत असताना संगती ही विजातीय चालत नाही, ती कशी पाहिजे, सजातीय अशा प्रकारचीच पाहिजे. वारकऱ्याने वारकऱ्याच्या संगतीत राहिलं तरच आनंद आहे. ती जर पत्त्याच्या डावाच्या कडने जरी गेला, संगती महाराज बिघडली म्हणत त्याची. बसल्यावर तर सांगायलाच नको. सजातीय संगती, भाषेची विसंगती झाली तरी किती सुद्धा तरी दुःख होतं. आता तुकोबराने दृष्टांत दिलेला आहे. पंढरपूरला आषाढी वारीला महाराष्ट्रातील लोक सगळीच येतात आणि कर्नाटक, आंध्र, तेलंगणा ह्या राज्यातले सुद्धा काय होतात, येतात त्या ठिकाणी. मग महाराज एकाच मठामध्ये महाराष्ट्रातलं एक कुटुंब परिवारच आणि कर्नाटक मधलं सुद्धा एक काय आलेलं त्या ठिकाणी परिवार. आणि मग तिथं त्या कर्नाटकच्या परिवारामध्ये एक उपवर मुलगी होती आणि महाराष्ट्राच्या परिवारामध्ये एक उपवर मुलगा होता. तिथं एक द्विभाषिक, त्याला कन्नडी बोलता येत होतं आणि मराठीही बोलता येत होतं. मग त्यांनी बसून बसून उद्योग केला. काय उद्योग केला, ही मुलगी तरुण आहे, हा महाराष्ट्रातला मुलगा काय तरुण आहे, म्हणून करता आपण याचं लग्न जमून टाकून इथंच पंढरपुरातच बार उडू. आता तिथे ते जातीचा काय प्रश्न नव्हता, जाती एकच असल्यासारखी होती दोघांची. आणि मग ते द्विभाषिक असल्यामुळे भाषेची काय अडचण येत नव्हती. लग्न झालं दोघाचं आणि लग्न झाल्यानंतर आता मग ते सासरवाडीला निघाले बाबा, पती आणि पत्नी. रेल्वेत बसले. आता याला त्याला बोलावं वाटतंय तिला आणि ह्यालाही तिला बोलावं वाटतंय, पण भाषा कन्नडी आणि मराठी काय दोघाचा संबंध जुळनाच त्या ठिकाणी. इकडे उत्तर हिंदुस्थानात गेलं तर काहीच अडचण येत नाही. आता आपण मध्येच बद्रीनाथ केदारनाथला गेलो होतो. संस्कृत भाषेपासूनच मराठी आणि हिंदी तयार झाल्यामुळे इकडं फिरायला काय अडचण येत नाही. पण इकडे कर्नाटक, इकडे गेलं दक्षिण भारतात की सगळं असं गोल गोल गोल, काय भाषाच कळत नाही महाराज. आणि त्यांना हिंदी बोललेलं सुद्धा पटत नाही, इंग्रजी बोललं तर ते ऐकतात तरी. बसले त्या रेल्वेमध्ये, कुठं चाललेत, कर्नाटकमध्ये सासरवाडी. ही त्याच्याकडे बघतोय, ती त्या ह्याच्याकडे बघते. बोला वाटतंय पण बोलायला भाषा कळना. ज्याने लग्न जमवलं तो उद्योग करून निघून गेला. मग महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गाडी गेली आणि पहिलं स्टेशनवरती गाडी थांबली. कुठल्या, कर्नाटक मधल्या. आणि मग आता कुठलं स्टेशन, आपल्या सासरवाडीला गेल्यानंतर पहिलं स्टेशन कुठलं आहे हे विचारावं बायकोला, असं म्हणून विचारलं, हे कोणतं, ह्या स्टेशनचं नाव काय. आता तिला काय माहिती आहे, ती तिच्या भाषेत म्हणाली, काय म्हणता, म्हणजे ती काय म्हणाली, येणंद्री. काय म्हणता याचा तिथं काय अर्थ केला ह्याने, येणंद्री. मग याला वाटलं कर्नाटकला गेल्यानंतर पहिलं स्टेशन कुठलं आहे, येणंद्री, लिहून घ्या. त्याने टिपूनही घेतलं. दुसऱ्या स्टेशनवरती गाडी थांबली. आता दुसरं स्टेशन कुठलं आहे मग तिला विचारलं, कोणतं स्टेशन आहे. पुन्हा तिला वाटलं हे काय म्हणता, म्हणजे ती काय याचं विचारलेलं कळतच नव्हतं. मग ती काय म्हणायची त्याच्या भाषेत, काय म्हणता, म्हणून ती म्हणाली, येणंद्री, काय म्हणता. आता तिने विचार केला, जसं आपल्या या ठिकाणी उपळाई बुद्रुक, उपळाई खुर्द असं आहे, तसं येणंद्री खुर्द, येणंद्री बुद्रुक असं प्रकारचं असावं. ह्या टिकून ते दोन गावं काय लागली, येणंद्री. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती थांबले. कोणतं स्टेशन आहे, तिनं उत्तर दिलं, येणंद्री. काय म्हणता तुम्ही. आता मात्र विचार करायला, सगळी स्टेशनाची नावं येणंद्री कशी काय, ही काहीतरी मला फसवायला लागलेली दिसते. मी महाराष्ट्रातला आहे, पाटील आहे, सोलापूर जिल्ह्यातला आहे, त्याच्यातून तुला हिसका दाखवीन अशी माझी चेष्टा करायला लागली काय. तू सगळी स्टेशन कुठं येणंद्री असतात काय. ते ऐकून घेतलं. पुन्हा चौथ्या स्टेशनवरती गेली. पुन्हा विचारलं, हे स्टेशन कुठलं आहे. ती म्हणाली, येणंद्री. आता मात्र पंचायत झाली. त्याने दिली खाडकन थोबाडीत, येळकुद्रे, येळकुद्रे, का मारता, का मारता असं. मग तू पहिलं सांगा येत नव्हतं येळकुद्री स्टेशन आहे म्हणून. आता येळकुद्री म्हणजे काय अर्थ होता, का बरं मारता. त्याला वाटलं येळकुद्री स्टेशन आहे.
आता ती कशी तरी पोचले कर्नाटकमध्ये. आणि त्या कर्नाटकमध्ये नवऱ्याला इलबा म्हणतात. काय म्हणतात त्याला? इलबा. मग तिला आनंद झालेला, मार खाऊन का होईना पण आनंद झाला तिला. आपला नवरा कुठं आलेला आहे? सासूरवाडीला आला आहे. आणि ती आनंदाने म्हणाली इलबा इलबा माझा काय आलेला आहे? नवरा आलाय. आता बा शब्द आपल्या महाराष्ट्रात कशासाठी असतो? बापाला बा. तिला वाटलं आताच लग्न झाले मला बाबा कशी म्हणाली, बाप कसा म्हणाली. ह्यांनी काहीतरी केलेलं आहे, आपल्याला फसवलेलं आहे. म्हणून त्याने तिथनं धूम टाकली. महाराज एकटाच निघून आला. म्हणून तो कानडीने केला मराठा व्रतार. कानडीने केला मराठा भ्रतार. एकाचे उत्तर एका नाही. तैसे मज नको करू कमळापती. देई या संगती सज्जनाची. तिने पाचारीले इलबा म्हणून आणि येरू पोळी आण झाली. आता तुका म्हणे एर ए राजे विच्छिन्न येते होयशीन. म्हणून अशा प्रकारची संगती. संगती कशी पाहिजे? सजातीयच पाहिजे. आणि विजातीय संगती असेल तर तिथं सगळं काय? दुःख आहे. तेव्हा संगतीमध्ये मोठमोठे तपस्वी साधू वृत्तीची माणसं सुद्धा बिघडली. त्याचं कारण म्हणजे काय? संग. एक महाभारतातलंच उदाहरण तुमच्या पुढं. असंताम संग दोषेण साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगे गोहरणे गताः. कोणाचं उदाहरण दिले? भीष्माचार्य, महान तपस्वी, भगवान कृष्ण परमात्म्याची भक्त, एकनिष्ठ भक्त. आणि असे भीष्माचार्य दुर्योधनाच्या संघामुळे कशासाठी कुठे गेले होते? द्रुपदराजीच्या गायी चोरण्यासाठी. केवढे मोठे तपस्वी महाराज. म्हणून याचं कारण फक्त काय? दुर्योधनाचा संघ हेच कारण आहे त्याचं. ज्या वेळेला महाभारतीय युद्ध शेवटच्या टप्प्यामध्ये आलं होतं आणि भीष्माचार्य शरपंजरी पडले. सगळ्याला महाभारत माहितीच आहे थोडाफार. त्या शरपंजरी किती दिवस पडले होते?
असे 52 दिवस झालेले आहेत त्या ठिकाणी. 52 दिवस शरपंजिरी असे बाणाच्या टोकावरती. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्यानं पांडवाला भीष्माचार्याच्या भेटीसाठी तिथं तुम्ही चला म्हणून नेलेलं आहे. कशासाठी? भीष्माचार्याचा काही उपदेश आहे ते ऐकण्यासाठी. कुणाला नेले? पांडवाला तिथं नेलेलं आहे. आता भगवान कृष्ण परमात्मे पांडवाला उपदेश करू शकतच होते की भीष्माचार्याकडे नेण्याची गरज काय. पण पांडव हे भगवान कृष्ण परमात्म्याकडे नात्यानं पाहत होते. कशानं? हे नातेवाईक आहेत आपल्या अशा स्वरूपाने पाहत होते. म्हणून उपदेश करण्यासाठी विशिष्ट असा महात्मा तरी लागतो, असा उपदेश करण्याची योग्य वेळ तरी यावी लागते. म्हणून तिथं नेलेलं आहे. आणि धर्मराजा राजाला तिथं समोर केलेलं आहे. सगळे पांडव आहेत त्या ठिकाणी. आणि भीष्माचार्य म्हणतात, अरे धर्मा ये, तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत मला. आणि मग त्या कालामध्ये भीष्माचार्याने भगवंताची 1000 नावं घेतली. त्या नावालाच काय म्हटलेलं आहे? विष्णू सहस्त्रनाम. जशी भगवद्गीता तशी भीष्मगीता अशा प्रकारची त्या ठिकाणी तयार झाली. ते वर्णन करायला चालू केलं. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभीर ध्यानगम्यं. अशा प्रकारची काय सांगा चालू केली. भगवंताची 1000 नावं त्यांनी वर्णन केली. आणि ही सगळी भीष्मगीता सांगून झाल्यानंतर भगवंताची 1000 नावं सांगून गेल्यानंतर मग उपदेश भीष्माचार्याने सांगितला. तू धर्मराजा आहेस. प्रत्येक गृहस्थीचं कर्तव्य आहे की दान धर्म केला पाहिजे. दान धर्मान राजधर्मान असं म्हटलं. मोक्ष धर्मान विभागच स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव व्यास योगतः. म्हणजे प्रत्येकाने आपल्या जीवनात काही ना काही काय केलं पाहिजे? दान धर्म केला पाहिजे. आता पांडव तर त्याच्यामध्ये होतेच. मग दुसरा एक महत्वाचा संदेश देऊ लागले भीष्माचार्य. ज्या वेळेला स्त्रियांवरती अत्याचार होतो त्यावेळेला पुरुषाने तो अत्याचार कधीच पाहिला नाही पाहिजे. तर काय केला पाहिजे? पुरुषाने उठाव केला पाहिजे. असं कोण म्हणतो? भीष्माचार्य धर्मराजाला सांगतात. आता हे सांगत असताना द्रौपदी तिथं होती. ती लागली खदखद घासायला. मोठ्यानं हसली त्या ठिकाणी. ते द्रौपदीचं लक्ष गेलं ना आपलं भीष्माचार्याचं द्रौपदीकडं. भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तू का हसतेस? आतापर्यंत माझ्या बोलण्याकडं कोणी हसलं नाही. सगळा माझा जो ऐकण्याचा भाग आहे तो गांभीर्याने ऐकलेला आहे. आणि तू का हसते? ती म्हणाली, काय नाही उगं आपले हसले. उगं नाही, काहीतरी कारण आहे, तुला सांगावंच लागेल. ती म्हणाली, कशाला आता मागलं कुटाणा काढायचं न सांगितलं? बरं आहे, तुम्हालाही माहितीच आहे, कशाला सांगत बसायचं. नाही ना, तुझं दुःखाचं कारण, हसण्याचं कारण काय ते नेमकं सांग. मग तिने सांगितलं, तुम्ही जे आज धर्मनीती सांगत आहात, की ही जी धर्मनीती सांगत आहात ती धर्मनीती ज्या वेळेला मी रजस्वला होते आणि दुःशासन फरफटत मला ओढत आणत होता भरसभेमध्ये, माझी वस्त्र फेडत होता. आणि ती पाहण्यासाठी कोण होता? तुम्ही पाहत होता. तुमचे काय करत होते त्या ठिकाणी? पाहत होते. आणि त्या वेळेला हा धर्म तुम्हाला का ठेवला नाही की स्त्रियांवरती अत्याचार होत असताना कुठल्याच पुरुषाने ते पाहू नये, काय केला पाहिजे? प्रतिकार केला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी खाली मान घालून का बसला होता? आता कीर्तनकाराला उपदेश करता येतो, ऐकणाराला ऐकता येते, पण आचरणात आणायचं काय घेणं आहे आम्हाला? सांगत असतात महाराज लोक, आम्ही संसारी गृहस्थी माणसं घरी गेली की आपलं काय इकडं तिकडं होतच असतं. पण सांगणारे कोण आहे त्या ठिकाणी? भीष्माचार्य आहेत. आणि ऐकणारी कोण आहे? द्रौपदीला ते सांगत आहे. मग ती भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तू म्हणता अगदी म्हणते ते सत्य आहे, खरं आहे. मी त्या सभेमध्ये होतो, मी खाली मान घातली होती. याचं कारण त्या वेळेला मला या दुर्योधनाचा काय होता? संग होता. दुर्योधनाच्या संगतीमध्ये मी होतो. मी अन्न खाल्लेलं होतं आणि ते अन्न सगळंच या 52 दिवसामध्ये काय पडलेलं आहे? त्याचं बाहेर पडलेलं आहे. माझी आता पवित्र अशी वृत्ती झाली अंतकरणाची. सगळा धर्म कळतोय.
याचं कारण काय होतं? दुर्योधनाचा संग. म्हणून जीवनामध्ये संगती हीच ऊर्ध्वगतीला नेते आणि अधोगतीला कोण नेते? संगतीच. जगामध्ये सगळ्यात जास्त पाप कोणी केली असतील तर ती वाल्या कुळीने केली. नारदाच्या संगतीने एका क्षणात काय झाला? उद्धार झाला महाराज. ब्रह्महत्या राशी पातकी अपार अशा प्रकारची पाप केली. त्याला शब्द काय वापरला? अपार अनंत अशी पाप केली की तशी जगात कोणीच केली नाही. पण नारद महर्षीच्या थोड्याशा संघामुळं काय झालं? त्यांचा उद्धार झाला. कोळ्याची कीर्ती वाढली गहन केली रामायण रामायणादी. काय कीर्ती झाली त्यांची. आणि इकडं अजामिळ ब्राह्मण, तपस्वी ब्राह्मण वेश्येच्या संगतीत गेल्यामुळं सगळं महाराज पत्नाला तो गेला. म्हणजे असा आहे संघाचा महिमा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात असल्या संगतीत काय पाडू नको. मला द्यायचीच असेल तर कुणाची संगती दे, ते पहिल्या चरणात सांगतात. अखंड दया तुझी संगती संगती
विठ्ठल जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबान आणि कांटाळा. म्हणून कनिष्ठ संघ आणि वरिष्ठ संघ. कनिष्ठ संघामध्ये काय होतं आणि वरिष्ठ संघामध्ये काय होतं. राजहंस आणि कावळा या दोघांची कधी मैत्री होईल का. पण आपली कीर्तनापुरती झाली म्हणूया. राजहंस पक्षी आणि कावळ्याची झाडावरती बसलेले आहेत. त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या भाषेमध्ये. तिकडं मोत्याचं पीक कसं आलं, ऊसाचं कसं, किडीचं कसं, अशा गप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या. आणि तेवढ्यामध्ये त्याच देशाचा राजा त्या झाडाच्या खाली काय झालेला आहे, विश्रांतीसाठी बसलेला आहे. कंटाळलेला शिकारीला आलेला झोपला त्या ठिकाणी. आणि झोपल्यानंतर मग त्या राजहंस पक्षाला वाटलं की आपल्या प्रदेशाचा तो राजा आहे आणि त्याच्या त्या तोंडावरती असं ऊन पडायचं झाडातल्या त्याच्यातून. मग त्याला वाटलं की आपण पंखाची काय धरावी, त्याच्यावरती सावली धरावी. उपकारकच पक्षी तो. त्याप्रमाणे त्यांनी ते पंख असं पसरून धरलेत. आणि मग ते ऊन न लागल्यामुळं राजा गाढ असा काय झाला, झोपी गेला. पण कावळा वरती होता. मग कावळ्याने त्याचा कार्यक्रम केला. चुनाच लावला नाकाला. काय केले त्याने, विष्टा टाकले तोंडावरती राजाचे. त्याने ते झालं सावध. कोणी कार्यक्रम केलाय, कोण आहे हा, असं पाहिलं तर वरती राजहंस असं पक्षी असे पंख जे आहेत ते असं पसरून धरलेले आहेत. म्हणजे यानेच काय केलं, हे माझ्या तोंडाला काय लावलेले, विष्ठा लावली. म्हणून लगेच बाण काढला आणि एका बाणात त्या राजहंसाला काय करून टाकलं, ठार करून टाकलं. ती कावळा तोवर उडूनही गेला होता. एका क्षणाच्या संगतीत त्या कावळ्याच्या आला तर ह्याचा काय गेला, प्राण गेला. म्हणून एक 4 संघाचे प्रकार सांगून आपल्याला सेवा संपवायची, म्हणजे तेवढ्यात होते आपल्या वेळेमध्ये. जीव जडाचा संघ एक संबंध आहे. दुसरा संबंध आहे जीवाचा संघ. त्याच्या पुढची संगती आहे जीव देवाचा संघ. आणि चौथा जो प्रकार आहे तो जीव संताचा संघ. असे काय झाले 4 प्रकार. आता जीव जडाचा संघ. संसाराला काय म्हटलेलं आहे, जडच. जडामध्ये संसार मोडतो. आणि म्हणून त्या संसाराचा जो संघ करील तो सुखी झालेला नाही. कारण या संसाराचं स्वरूपच शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, शाश्वत दुःखालम इति संसार. त्याचं स्वरूपच काय, दुःखाचं असं स्वरूप आहे महाराज. जसं मदिरालय, दुःखालय, मंत्रालय, आणखीन काय म्हटलेलं असे जे शब्द असतात विपुल प्रमाणातले, तसं दुःखालय हे कशाचं स्वरूप आहे, या संसाराचं स्वरूप आहे. म्हणून त्याचं शाश्वत स्वरूप असल्यामुळं जीवाने जडाचा संग केल्यामुळं काय होतो, तो जीव दुःखीच होतो महाराज. कारण तुकोबाराने ज्ञानोबाराने संसार दुःख मूळ
संसार दुःख मूळ किंवा दुःख बांधवडी, ज्याच्यात सुखाचा विचारच नाही त्याचं नाव काय आहे? संसार आहे. त्याचं दुःखरूप हे मूळ अशा प्रकारचं स्वरूप आहे. म्हणून दुःख अधिक दुःख केलं तर काय तयार होईल? दुःखच होणार. किती मूर्ख माणसं एकत्र केल्यानंतर शहाणा तयार होईल? होणारच नाही. कोट्यावधी जरी मूर्ख तयार एका ठिकाणी आणले तर त्याच्यात एकही शहाणा तयार होणार नाही. एक जण केश कर्तनालयामध्ये गेला दाढी करण्यासाठी. नावीदादाला विचारलं, तुम्ही आतापर्यंत गाढवाची दाढी कधी केली का? किती दिवसापासून तुम्ही दाढ्या करता बरं? झाले मग 10-15 वर्ष. मग या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही गाढवाची दाढी कधी केली का? ती पहिलाच योग आला आजच करायचा. म्हणजे किती मूर्ख माणसं एकत्र केल्यानंतर शहाणा तयार होईल? होणारच नाही. तसं दुःखाचंही तसंच आहे. दुःख अधिक दुःखच, त्याचं गणितच काय? दुःख अधिक दुःखच. म्हणून संसाराचं स्वरूपच काय? दुःखालय, मदिरालय, मंत्रालय. अनेक मंत्री ज्या ठिकाणी असतात त्याला काय म्हटलं जातं? मंत्रालय. तसं दुःखाचा संग्रह सगळा जिथं आहे त्याला काय म्हटलेलं आहे? दुःखालय. हे संसाराचं काय स्वरूप आहे. मागच्या काळात मुंबई पुण्याहून एखादा खेडेगावात आला, साहेबच करायची त्याला. म्हणून आता त्या साहेबाची तारा पाहिली मुंबईच्या ठिकाणी. सामान्य कंपनी जर नोकरीला असला त्याचा हाल बघायचं तिथं जाऊन. इथं आल्यानंतर नाही. मागं आम्ही मुंबईला कार्यक्रमाला गेलो होतो. आता तिथली ती गर्दी ती पाहून आम्हाला कवा मुंबईच्या बाहेर पडतो असं झालं. तिथं त्या दहिसरला कीर्तन केलं. रात्रीचं आम्ही निघून आलो. पण तिथं थोडाच प्रसंग आला. असं हात केलं की संपलं खोल्या. आणि त्याच्यावरती माळा. आम्ही त्या शिडीवरून आम्हाला वर बस. बऱ्याच जणांच्या ठिकाणी चहा प्यायला गेलो. आपलीच लोक हे दारफळ भागातली, माडा भागातली. मग ती शिडी अशी अशी करायची. महाराज आता पडतोय का काय असं वाटलं. जिथं जाईल तिथं बारीच महाराज. पाण्यात पाणी सगळी हाणामारीच त्या ठिकाणी. त्या बारीचं काय नाही. आता आपलं ते बोरवलेलं आपलं ते काय नेहरू कुठलं उद्यान आहे ते? संजय गांधी. हां, संजय गांधी उद्यान. तिथं आमचे पाहुणे असल्यामुळं तिथं आमची सोय झाली. पण टॉयलेटला बारी पाहिल्यानंतर अरे बापरे म्हणलं. ती बसतो तर होट निघ बाहेर. काय ते महाराज मुंबईचं जीवन फारच अवघड आहे. एक तुम्ही खेड्यातलं आहे फार चांगलं आहे. शहराचा नादच करू नका तुम्ही. तिथंच चांगलं राहा. कोंबड्या तरी तर खुरवड्यात जरा निवांत तिकडे फिरतील. कोंबड्यापेक्षा बेकार अवस्था आहे मुंबईची. म्हणून आपलं चांगलं सुंदर असं जीवन सोडून काय तसल्या गर्दीत जायचं कारण आहे. तशी एक अर्धा एकर असली तरी शेती परवडती चांगला करणार. अत्यंत असं आपल्या हवा तरी शुद्ध आहे. मग असं ते कुटुंब आपलं नोकरीसाठी एक केलं, लग्न जोडपं झालं. सांगायचं मला ते सांगायचं. कंपनीत कामाला कुठंतरी नवीन लग्न झालेलं. मग ते सासऱ्याने दिलेलं ती गबाळ ते खोली 7x7ची. त्यात ते मग सगळं TV, मिक्सर, कूलर, ते सोफा सेट. परत आणि काय असते
दिवाण बसवलं कोंबलं कसं तरी त्या 7x7च्या खोलीत. महिना 2 महिने गेले. मग पतीला शंका आली, प्रश्न निर्माण झाला की जर आपल्याला मुलगा झाला तर त्याला कुठं झोपवायचं, आपल्या दोघालाच खरं गुटलं. मग ती पत्नी म्हणाली, आहोत झाल्यानंतर बघू ना, आताच कशाला चिंता करत बसता. त्यात काय अवघड आहे, तुम्ही जरा इकडं सरा आणि मी थोडं काय करते इकडं सरते, दोघंही सरली, ही झाली जागा आहे पोरासाठी. पण जर आवळी जावळी झाली तर काय करायचं, डबल रोल. ती बायको म्हणाली, अहो तुम्ही आणखीन जरा पलीकडे सरा आणि मी काय करते जरा आणखीन सरते, झाली दोघं तिथं झोपतील. बरं मग त्याच्या पाठीवर मुलगी झाली तर मग कुठं झोपायची. अहो काय अवघड आहे, तुम्ही आणखीन तिकडं सरा मी इकडं सरते, असं म्हणत ते पडलं, त्याचं कुबाड मोडलं. दवाखान्यात द्या आपल्याला काय सवय, जेव्हा त्या तिकडंच मरू द्या त्याला. हे सगळं संसाराचं स्वरूप कसं आहे, दुःखरूप. दुःखालय हेच त्याचं काय नावच आहे. सुख पाहता जावा पहाड, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून संसाराचं स्वरूप काय आहे, दुःखरूप अशा प्रकारचं आहे. म्हणून जीवाने जडाचा संग केल्यानंतर सुखी होतो का माणूस, होणारच नाही. हा सिद्धांत आहे. एक जीवाने जडाची संगती केल्यानंतर सुखी होत नाही, एक भाग झाला. दुसरा भाग आहे जीवाने जीवाची संगती केली. जीवाने कुणाची संगती केली, जीवाची. तर जीव सुखी होईल का, होणारच नाही. कारण तो प्रकारच असा होईल की एकादशीच्या घरी महाशिवरात्र काय करायला गेली तर दोघालाही काय घडणार, उपवासच घडणार. म्हणून जीवही पहिलाच दुःखी आहे आणि दुःखी जीवाला भेटल्यानंतर प्राप्ती कशाची होणार, दुःखाचीच होणार. जीवाने जीवाचा संग केल्यानंतर कोणी सुखी होऊ शकत नाही. कारण कबीर महाराजाचा अभंगच आहे त्यासाठी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया.
त्याच्यामध्ये यादीच दिली, त्याच्यामध्ये देवाला सुद्धा घेतले महाराज. काय म्हटलेलं आहे? ब्रह्मा दुखिया, शंकर दुखिया. आता हे जर दुःखी आहेत तर मग आपलं काय घेऊन बसला, आपली काय म्हणजे विचारच न मांडलेला बरा. धूत दुखिया, अवधूत दुखिया, सगळे दुःखी. बैरागी दुःखी, श्रीमंत दुःखी, व्यापारी दुःखी, शेतकरी दुःखी, आणि आपणच काय सुखी आहे काय कीर्तन करतो म्हणून? सगळेच महाराज दुःखी आहेत. ही सगळी यादी जी आहे कबीर महाराजांनी दिलेली आहे की सगळं जगत दुःखी आहे. याचं कारण असं आहे की जीवाने जीवाची संगती केल्यामुळं. जीव दुःखी आणि ज्याची संगती करायची तो सुद्धा काय आहे? दुःखी आहे. मनः शस्त्राणी इंद्रियाणी असं जरी म्हटलं असं, जीव हा कोणाचा अंश आहे? परमात्म्याचा असला तरी सुद्धा जीवाने कुणाची संगती केली? दुःखी असणाऱ्या जीवाची संगती केल्यामुळं हा संघ सुख देऊ शकत नाही. म्हणजे किती संघ झाले? 2. म्हणजे याच्यातून व्यावृत्ती झाली, ती जडाची व्यावृत्ती झाली. आता त्याच्या पुढची संगती आहे ती कोणाची? जीव आणि देवाची संगती. जीवाने देवाची काय केली? संगती केली. मग देव संग करण्याला योग्य आहे का? त्याचं उत्तरच असं आहे की परमात्मा असंग आहे. असंगम ह्ययम पुरुष. परमात्मा कसा आहे? असंग आहे. त्याचं निराकार रूप जे आहे ते असंग असल्यामुळं तो एकतर कोणाची संगती करत नाही. त्याला रूप नाही, रंग नाही, काही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण. नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. म्हणून परमात्मा हा असंग असल्यामुळं त्याचा संग आपल्याला काही उपयोग नाही, कारण तो संग करू देत नाही. असंग असं स्वरूप आहे. म्हणून देवाचा संग सुद्धा तसंही इतर तुमच्या शंका मनात येतात. देवाचा संग मग जायचं कोणाकडे? आपल्याला त्याच्याकडेच जायचंय, पण तो असंग असल्यामुळे आपला संग करू देत नाही. मग संघ कोणाचा पाहिजे? अगोदर देवाकडे जायचं असेल तर संघ अगोदर संताचा पाहिजे. देवाची संगती करत असताना जीवाची व्यावृत्ती झाली, जडाची व्यावृत्ती झाली, पण परमात्मा आपल्याला संघ करू देत नाही. म्हणून जीव देवाची संगती जुळत नाही. राहिला प्रकार तो कोणाचा? जीव आणि संत यांचा संग. जीवाने कोणाची संगती केली पाहिजे? संताची केली पाहिजे. आणि संताची संगती केल्यानंतरच जीव काय होऊ शकतो? सुखी होऊ शकतो. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाई
उत्तम लाभ जर प्राप्त करायचा असेल तर संताकडेच आपल्याला. म्हणून या संगतीमध्ये जडाची आवृत्ती झाली, जीवाची झाली आणि देवाची झाली. आणि म्हणून संताचा संग हाच काय करतो, सुख देतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अखंड दया तुझी प्रीती मज देतयाची संगती, आणि मग मी कमळापती तुझ बाण आणि कंटाळा. मला जर संताची संगती दिली तर अखंड तुझ्याशी माझी प्रीती राहील. माझ्या मुखातून अखंड चिंतन कोणाचं राहील, तुझंच राहील. माझं चिंतन कधीच खंड होणार नाही. आणि मग असं चिंतन करता करता तुम्ही काय करणार पुढं, तर तू परत दुसऱ्या शब्दात सांगतात, पडून राहीन तये ठाई संत संगती दिली तर मी तिथं पडून राहीन. आणि पडून राहून काय करीन, पडून राहीन तये ठाई उगाची संताची पायी, न मागे न करी काही. तुझी आणगा विठोबा, तुझी आण घेऊन सांगतो की मी तिथंच पडून राहीन संताच्या दारामध्ये आणि अखंड काय करीन, तुझं चिंतन करीन. काय संतावरती श्रद्धा आहे महाराज तुकोबारायची. संत संगतीला किती महत्त्व दिलेलं आहे. म्हणून संत संगती ह्या क्षेत्रामध्ये कोणी संत आहे आपल्याला कळतच नाही. ही तर मोठी भानगड आहे महाराज. आज सगळी किंमत दंबाला आलेली आहे. दंबाला जेवढा दंब जास्त तिथं लोटांगण भरपूर आहे. खरा संत महात्मा असेल, जवळून गेला काय, कुठं दृष्टीच पडला काय, त्याच्याकडे कुणाचं काय नाही, लक्ष नाही. कारण आज सगळे कीर्तनकार मंडळीच व्यापारी झाल्यामुळं साधू महात्मा ओळखायचा कोणाला, मोठी पंचायत आहे महाराज. तुम्ही एक मागले संत तुळशीदास आणि संत रोहिदास यांचंच उदाहरण घ्या. तुळशीदासांना रोहिदास संत आहेत हे प्रथम दर्शनी कळलं नव्हतं महाराज. त्यांची ही अवस्था आहे तर आपली काय असणार आहे. काशीमध्ये संत तुळशीदासांचं पाठ चालायचा, रामायण रामकथा चालायची. आणि मग त्यांच्या कानावरती कीर्ती गेलेली आहे की रोहिदास संत आहेत आणि आत्मसाक्षात्कार त्यांना होतो, म्हणून त्यांची भेट घ्यावी म्हणून करता संत तुळशीदासांनी आपले काही शिष्यमंडळ बरोबर घेतलेलं आहे. चला आपण त्यांची भेट घेऊ. आपल्या जवळच महात्मा राहतो गंगा नदीच्या काठावरती. म्हणून ते छोटंसं गाव आपला शिष्यवर्ग बरोबर घेऊन आलेत. कुठं,
रोहिदासांच्या पर्णकुटीस. मग गावात आल्याबरोबर संत तुळशीदासांना ओळखणारा एक ब्राह्मण तिथं होता. आणि ब्राह्मणाने ओळखल्यानंतर हे साक्षात संत तुळशीदास महात्मे आहेत, आपल्या गावात कसे काय आलेत म्हणून लोटांग घातलं चरणावरती. इथं कसं काय तुम्ही? तर मग संत तुळशीदास सांगतात की आम्हाला कळालंय की या ठिकाणी कोण आहेत, रोहिदास नावाचे संत आहेत, त्यांच्या भेटीसाठी मी आलेलो आहे. मग ते ब्राह्मणाने सांगितलं इथं कोणी रोहिदास नावाचा संत वगैरे कोणी नाही. हा रोहिदास नावाचा एक चांभार आहे आणि तो आपलं काहीतरी त्याचं ते चर्म का उद्योग करतो आणि थोडीफार काहीतरी शाळीग्रामाची पूजा करतो, पण तो संत संत नाही तो. तुम्ही जाऊ नका, तुमची त्या ठिकाणी काय होईल, उपेक्षा होईल, तुम्ही जाऊ नका. आता असं म्हटल्यानंतर तुळशीदास संकुचित वृत्ती झाली, जावं का नको, जावं का नको. बरं आता जावं तर ही शिष्यवर्ग बुद्धिमान अशी प्रकारची विद्वान मंडळी बरोबर त्यांच्या समक्ष काहीतरी अनुचित घडू नये म्हणून करता हा शिष्यवर्ग सगळाच काय केला, परत पाठवला. आणि एक आपला बुद्धू म्हणजे त्याला बुद्धी नसणारा अशा प्रकारचा नुसता सेवा करणारा एक शिष्य बरोबर घेतला. आणि आता आलोच तर आपलं भेट घ्यावी. तिथे गेलेलो. आता तिथे गेल्यानंतर ते दृश्य कोणी पाहिलं, तुळशीदासानं. रोहिदास चांभाराच्या समोर एक असा बैल पडलेला आणि त्या बैलाचं कातडं कशाने काढत होतं, असे रापीनं काढत होते. रक्त ते सगळे हात कपडे घाण झालेले आणि ती सगळी अवस्था कोण पाहते, संत तुळशीदास उभारून पाहतात. आणि त्यांचं मुखात वर्णन चाललंय, मैला मैला कपडा केता को देऊ आवई निंद कहाले सो लावू जो जो जोडे तो ते फाटे झुटी सब गई उड गई नाते. जीवनामध्ये मी अनेक नाती जोडण्याचा प्रयत्न केला, पण जोडे जसे फाटतात तशी ही नाती सुद्धा निघून गेली. पण देवा तुझं आणि माझंच एक नातं काय आहे, अविट अतूट अशा प्रकारचं आहे, कधीच न तुटणार आहे. म्हणून तिथं असं भजनात तल्लीन झालेले आहेत. प्रभुजी तुम चंदन चंदन हम पाणी जाके अंग अंग बास समानी. प्रभुजी तुम मोती हम धागा, प्रभुजी तुम स्वामी हम दासा, ऐशी भक्ती करे रोहिदासा. असं कल्याण झालेलं आहे. आनंद अवस्था महाराज महात्म्याची असते अशा रंगामध्ये. आणि समोर पाहिलं तर कोण दिसलं, साक्षात संत तुळशीदास महाराज. ते आपल्या दारामध्ये अचानक पाहिल्यानंतर ती रापी फेकून दिली, कातड काढत होते ते, रक्ताने कपडे सगळे भरलेले लाल भडक. एवढं मोठी महात्मे आपल्या दारात आलेले संत महात्मे, आणि पळतच गेले आणि आलिंगन असं द्यायला लागले. आता तो आवेश पाहिला, रक्ताने कपडे भरलेले, त्यांना संकोच वाटला आणि काय झाले, दोन माग सरले. मग रोहिदासांनी ओळखले की आपलं जे आलिंगन आहे त्यांना काय झालेलं नाही, आवडलेलं नाही. म्हणून करता लांबूनच आपलं लोटांगण घातलं. क्षमा करा, मी अशा अवस्थेत तुम्हाला भेटायला नको होतं. मग काहीतरी औपचारिक अशा प्रकारचं झालं चर्चा त्या ठिकाणी. आणि मग
चर्चा करून ते निघाले. पण या भेटी दरम्यान संत तुळशीदासाच्या अंगावरती रक्ताचे काही डाग पडले असे 2. आणि ते मग निघाले, नदी काठ्यावरती आले. आता हे रक्ताचे डाग घेऊन कसं जायचं म्हणून त्या शिष्याला, जो बुद्ध शिष्य होता त्याला काहीच कळत नव्हतं. त्याला सांगितलं की हे कपड्याचे डाग पडलेले आहेत, तू धुवून काय कर, पाठीमागून घेऊन ये. पण डाग धुतल्याशिवाय निघल्याशिवाय यायचं नाही. आता तो शिष्य म्हणजे शिष्यच, त्याची श्रद्धा म्हणजे श्रद्धाच. त्याने ठरवलं की रक्ताचे डाग धुतल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. गुरुनं पहिल्यांदाच काम सांगितले आणि डाग धुतल्याशिवाय आपल्याला जाता येणार. बसला धूत त्या ठिकाणी. धूत असताना ते डाग तर गेले नाहीत, पण जास्तच बडक व्हायला लागले महाराज. ते लागला रडायलाच. गुरुने पहिल्यांदाच काम सांगितले आणि डागच निघणं, काय करायचं काय नेमकं आता. रडत बसलेला शिष्य, गुरुवरती श्रद्धा. मग त्याला एक आत्मप्रकाश, आत्मबोध झाला त्या ठिकाणी. भगवंतानीच केला की ते रक्ताचे जे डाग आहेत ते तोंडाने काय करतो असे चुकून. तसा बोध झाला की त्याने ते कपड्याचे डाग असं तोंडामध्ये चोकल्यावर ते डाग तर निघून गेले, पण याच्या अंतरामध्ये आत्मबोध झाला महाराज. ज्ञानाची काय झाली, त्याला प्राप्ती झाली. तो सगळं जाणू लागला महाराज. भगवंताची कृपा झाल्यानंतर आनंद झाला. कपड्याचे डाग गेले, पळतच गेला. आणि पळत गेला तिथं संत तुळशीदास महाराजांची कथा चालू होती. आणि त्यांना तो प्रकार काल घडलेलाच काय करायचा होता, त्यांच्या आठवणीत आलेला सांगायचा. आणि ते वर्णन चाललं होतं की रामायणामधलाच प्रसंग. सीतामातेनं काय दिलेला होता, नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला होता. पण हनुमंतरायानं तो काय करून टाकला, फोडून टाकला. आणि असं म्हणायला लागले की माकड ते. आणि काल झालेला प्रसंग सांगायचा होता. काय सांगायचा होता, चांबार ते. पण हा पळत तिथं पोचला महाराज. कृपा करून तुम्ही जे सांगणार आहे ते कधी सांगू नका. तुमच्या तोंडून एका महात्म्याची काय होईल, निंदा होईल. कृपा करून ते सांगू नका. संत तुळशीदासाच्या मनामध्ये काय आलंय, ह्याने कसं काय ओळखलं, हे कुणाला आश्चर्य वाटलं, तुळशीदासांना. मी काय सांगणार हे ह्याला कसं काय कळालं. मग त्याने सांगितलं, तुला हे मी सांगणार होते कसं कळालं. मग त्याने सगळं झालेला प्रकार सांगितला. मी कपड्याचे डाग चुकत असताना ते डागही गेले आणि मला आत्मबोध झालेला आहे. तुम्ही सांगणार आहे कालची घटना ती सांगू नका. एका महात्म्याची काय होईल, निंदा होईल. मग कथेतच बदल केला महाराज त्यांनी. काय बदल केला, चतुराई चुल्ले पडे पूर्ण परिवाराचार, तुलसी हरिदास के बिना चारी वर्ण चमार. म्हणजे जो हरिभक्ती करत नाही तो चारी वर्णाचा कुठलाही असला तर कोण आहे, सांबार. अशा प्रकारची कथाच बदलली त्याने. मग आता तुळशीदासांना आनंद झालेला आहे. प्रेम दाटून आलंय, जातो आणि रोहिदासांची भेट घेतोय. मग आले महाराज त्या ठिकाणी. आता आल्यानंतर रोहिदासांना असं कडकडून आलिंगन द्यायची इच्छा झालेली आहे. पण रोहिदास काय पुढे आले नाहीत. मग त्याने सांगितलं, अरे मला तुला भेटण्याची इच्छा आहे, आलिंगन देण्याची इच्छा आहे, तुला अधिकार मला कळलेला आहे, ये समोर. मग त्यावेळेला रोहिदास म्हणतात, काल जे मी आलिंगन देण्यासाठी पुढे आलो होतो ते जर आलिंगन दिलं असतं तर सगळं रक्तच नव्हे तर सर्वच काही शुद्धी झाली असती. पहिलं जे आपलं आलिंगन होतं ते आत्म्याचं होतं. आता तुम्ही वृत्तीवर, मी वृत्तीवर हजारो वेळा स्नान करून जरी ते आलिंगन दिलं तर त्याच्यामध्ये तो पहिला आनंद नाही, पहिल्या भेटीचा. कशासाठी सांगितलं, संतांची सुद्धा फसगत होऊ शकते संत ओळखण्यासाठी. मग तुमचं आमची तर काय अवस्था आहे. म्हणून संत संगती हा सगळेच गुणी मंडळी आहेत. काय म्हणजे वादक तसेच म्हणा तसेच. आणि एवढ्या पाहण्यात ती कधी पाहायलाही मिळेल नव्हती ही मंडळी. सुंदर गायन, एवढं गावचं भाग्य अशी मंडळी तुम्हाला प्राप्त झालेली आहेत. असाच हा उत्सव वरचेवर वरचेवर त्याच्यामध्ये भरतीची येवो अशा प्रकारचा हा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केवळ ग्रामस्थ मंडळीने केलेलं आहे. सुंदर असं नियोजन आणि आपली सेवा संपन्न होत आहे. तर आता कोरोनातून सगळेच वाचलेले आहेत आलेले. तुम्हाला का वाचवलं ते कळलं असेल. देवे दिला देह प्रपंच गोमटा नव्हे,
भजनासाठीच दिलेलं आहे. त्याचं भजन करण्याकरता आपलं प्रपंच थोडंच त्याची साथ असते. म्हणून संत महात्मे पाया पडून सांगतात, लागून पाया करे टाळी बोला. आतापर्यंत काय महाराज तुम्ही निवांत बसलो होता, काहीच केलं नाही, फक्त टाळी वाजवून तुकोबराचं भजन अगदी प्रेमाने टाळ्याचा कडकडट झाला पाहिजे. इथून 2 किलोमीटर तरी ऐकायला गेलं पाहिजे. आता मी वाजवतो तसे टाळ्या वाजवा, शाहीपुडावरती थापा. संती नहे अंगभूत व्यक्ती हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मित कामणे विठ्ठल जय.